मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास राजकीय भूकंप. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि मनसे यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. मात्र या निवडणुकीत एक वेगळंच राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि मनसे गट एकत्र आल्यास निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास काय होईल? मुंबईतील मराठी मतदारांवर ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचा मोठा प्रभाव आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांच्या मतांची विभागणी झाल्यामुळं इतर पक्षांना त्याचा फायदाच झाला. मात्र आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मराठी मतांची विभागणी टळेल आणि त्यांचा एकत्रित प्रभाव वाढेल. शिंदे गटात अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला असला तरी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास शिंदे गटाला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. भाजप आणि शिंदे गटाची युती असली तरी या नव्या समीकरणांमुळं भाजपला आपली रणनीती बदलावी लागू शकते. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर ठरतील का? मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. या निवडणुकीत विजय मिळवणं राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं असतं. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास मुंबईत त्यांचा मोठा राजकीय प्रभाव निर्माण होईल. त्याचा परिणाम राज्यातील इतर निवडणुकांवरही होऊ शकतो. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. त्यामुळं राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर म्हणून उदयास येऊ शकतात. राजकीय विश्लेषकांचं मत याबद्दल काय आहे हे आपण जाणून घेऊ. राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. या समीकरणांमुळे राज्यातील इतर निवडणुकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ते पाहूया. शिंदे गटात अनेक नगरसेवकांचं इनकमिंग. ठाकरे गट आणि मनसे स्थानिक प्रश्नांवर आक्रमक. भाजपची रणनीती बदलण्याची शक्यता. राज्य सरकारचं मुंबईतील विकास कामांवर लक्ष केंद्रित. याचा निष्कर्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. यामुळं राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर म्हणून उदयास येऊ शकतात. हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देऊ शकतं. पाहत रहा लोकवृत्त. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.